प्राईम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। धुळे शहरातील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरेंच्या हस्ते उद्घाटन। धुळे आदिवासी युवा भील सेनेतर्फे महाशिवरात्र व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व दुचाकी रॅली। चोपडा अकुलखेडा रस्त्यावर डिझायर कार झाडावर आदळून 1 वकील ठार, 2 वकील जखमी। 100 फुटी रोडवर झालेल्या हाणामारीत रिजवान शेख जखमी। आणि डॉ. रवींद्र टोणगावकर यांना सेवाप्रती धन्वंतरी पुरस्काराचे वितरण। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास संपन्न झाले। धुळेकरांची गरज लक्षात घेता मंत्री डॉ. भामरे यांच्या प्रयत्नाने सदर पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर झाले। धुळे शहरातील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी संपन्न झाले। धुळे शहरात पासपोर्ट कार्यालय व्हावे अशी सातत्याने मागणी होत होती। गेल्या अनेक वर्षापासून धुळेकरांना पासपोर्ट मिळवण्यासाठी मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते। ही गरज लक्षात घेऊन देशाचे संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. भामरे यांनी धुळ्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू व्हावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून धुळे शहरासाठी डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर करून आणले। त्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी पासपोर्ट अधिकारी तुळशीदास शर्मा, महापौर चंद्रकांत सोनार तसेच नामदार भामरे यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी बोलताना मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले की गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धुळे ते नरडाणा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले। त्यानंतर या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगून लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली। कार्यक्रमासाठी रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढलेल्या विजय संकल्प रॅलीत सहभागी असल्यामुळे त्यांनी ऑडिओ संदेश पाठवून मंत्री डॉ. भामरेंचे कौतुक केले। यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, औरंगाबाद क्षेत्राचे डाक सेवा निदेशक बी. अरुमुगम, मुंबई क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुळशीदास शर्मा, आनंद रसाळ, कुंदन जाधव, रवींद्र दुसाने, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खासदार झालो, मंत्री झालो, त्याचा फायदा असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये आपला कुठला माणूस महाराष्ट्राचा अडकलेला असेल किंवा कुठला भारतातला अडकलेला असेल, कारण इतरही खासदार मलाच फोन करतात, असे शेकडो केसेसमध्ये मदत झाली, याचा मोठा आनंद आहे। आणि म्हणून मी ज्या गावात राहतो ते डोळे सुंदर व्हायला पाहिजे, हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे। स्मार्ट सिटीमध्ये आपल्या धुळ्याची तरी निवड झाली नसेल, नाशिक पुण्याची झालेली आहे, परंतु स्मार्ट सिटीसाठी जे जे काही उपलब्ध असेल या धुळ्यात आणण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। बऱ्याचशा गोष्टी आहेत मला चांगला आठवतो, 1987 साली जेव्हा मी धुळ्यात आलो आणि दवाखाना टाकला तेव्हा पासपोर्ट लागणार होता। तर माझ्या मित्राने एक पासपोर्ट एजंट शोधून आणला आणि मला पासपोर्ट मिळवून द्यायला किमान त्याला 10 महिने लागले। अशी परिस्थिती 87 साली होती। आणि आज मोदी सरकारमध्ये काही व्यापाऱ्यांनी, काही मंडळींनी मागणी केली आणि मागणी करतो लगेच दुसऱ्या दिवशी मंजूर होते आणि आज त्याचं पासपोर्ट ऑफिसचं उद्घाटन होतं। हे खऱ्या अर्थाने प्रगतीची चिन्ह आहे। मला आठवतं लहानपणी शाळेत एक धडा होता, त्यावेळेस एक म्हण प्रचलित होती, जीवाची मुंबई। म्हणजे पूर्वी जन्माला आल्यानंतर एकदा तरी मुंबईला भेट द्यावी आणि जीवाची मुंबई करायची असं स्वप्न लोक बघायचे। नवीन लोकांना नसेल माहिती, पण माझ्या एक लोकवाल्यांना ते निश्चित आठवत होते। आता आमचा मध्यम वर्ग इतका मोठा आहे
अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट पटीने मध्यमवर्ग आमच्या भारतात आहे. आणि या मध्यम वर्गात श्रीमंतांची गोष्ट सोडा, प्रत्येकाला एक वाटतं की एकदा तरी परदेश दौरा पाहिजे. म्हणजे जीवाचं सिंगापूर, मलेशिया, थायलंड करून या सर्वसामान्यासाठी कामात आलेले आहे. 6 दिवसापासून मी दिल्लीत होतो. आपल्याला माहिती आहे का होतं. ज्या दिवशी पुलवामावर हल्ला झाला, भॅड हल्ला झाला आणि आपले जवान शहीद झाले, या भारतातला प्रत्येक नागरिक संताप होता, आक्रोश होता. बस झाला आता. मला धुळे जिल्ह्यातनं प्रत्येक जण फोन करायचा, बाबा आता बस झालं, काहीतरी करा, चिंता करू नका, आपला नेता सक्षम आहे. आणि पुलवामाच्या 3ऱ्या दिवशी धुळ्यात येऊन तुम्हाला शब्द दिलेला होता, आमच्या जवानांच्या प्रत्येक रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतल्याशिवाय राहणार. आणि जगातल्या इतिहासात इस्रायलने जरी केलं असेल, अमेरिकेने जरी केलं असेल, परंतु 22 विमानं पाठवून जैश ए मोहम्मद पाकिस्तानमध्ये त्यांचा जे अड्डा होता, सीमेपासून 90 किलोमीटर दूरपर्यंत मध्ये जाऊन 15 मिनिटं बॉम्बार्डिंग करून ते उद्ध्वस्त करून परत आले, जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झाले. पाकिस्तानच्या विमानांना जवळपास सुद्धा फिरकू दिलं नाही. ही ताकद आहे नरेंद्र मोदींमध्ये. महाशिवरात्र व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त धुळे आदिवासी युवा भिल्ल सेनेतर्फे फाशीपूल चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुचाकी रॅली काढण्यात आली. महाशिवरात्र व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त धुळे आदिवासी युवा भिल्ल सेनेतर्फे फाशीपूल चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी महेंद्र माळी, पवन वाघ, किशोर गायकवाड, राजेश चव्हाण, वाल्मिक जाधव आदींनी मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिरास प्रारंभ झाल्यानंतर शहरातून दुचाकी रॅलीही काढण्यात आली. यावेळी भास्कर दळवी, रंगा ठाकरे, किरण भगरे, प्रशांत जाधव, राहुल सोनवणे, कमलेश सोनवणे, तेजस सोनवणे, कार्तिक दळवी, सोनू माळी, हेमंत वाघ, प्रवीण सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरात सुमारे 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंती निमित्ताने फाशीपूल चौका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयोजक आदिवासी भिल्ल युवा सेनेतर्फे इथे प्रथम वर्ष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फाशीपूल चौकात आलेल्या रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो. हे पहिले वर्ष असल्यामुळे आपण 40 ते 50 युनिट बाटल्या आपण संकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. चोपडा अकुलखेडा रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने डिझायर कारला हुलगावणी दिल्यामुळे कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात अनिल पाटील हे वकील ठार झाले असून इतर 2 वकील जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. चोपडा अकुलखेडा रस्त्यावर ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे कार झाडावर आदळून अॅडव्होकेट अनिल गंगाधर पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की अॅडव्होकेट अनिल गंगाधर पाटील राहणार लोणी बुद्रुक तालुका पारोळा हे अंमळनेर न्यायालयात सराव करतात. रविवारी सायंकाळी चोपड्याहून अकुलखेडा बायपास रस्त्याने कार क्रमांक MH18 BC 6537 ने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. यात अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या बरोबरील 2 वकील किरकोळ जखमी झाले. अनिल पाटील यांना चोपडा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे कारचा डावीकडचा भाग चक्काचूर झाला असून अनिल पाटील हे मागे बसलेले असूनही त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे अंमळनेर वकील संघातर्फे शोक व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
धुळे शहरातील बारापत्तर चौकात स्पेअर पार्ट दुकान चालक व परवीण गादीवाला या दोघांमध्ये वाद होऊन या वादातून 100 फुटी रोडवर झालेल्या हाणामारीत रिजवान शेख याचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना रविवारी घडली। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जावेद शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील बारापत्तर चौकात स्पेअर पार्ट दुकान चालक व परवीण गादीवाला या दोघांमध्ये वाद होऊन या वादातून 100 फुटी रोडवर सरदार हॉलच्या मागील पत्र्याच्या गोदामावर दोघांमध्ये हाणामारी होऊन रिजवानचा हात फ्रॅक्चर झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील बारापत्तर चौकातील रिजवान शकील शेख राहणार नीलकमल सोसायटी साक्री रोड या स्पेअर पार्ट दुकान चालक व जावेद सत्तार शेख राहणार परवीण गादीवाला बारापत्तर या दोघांमध्ये वाद झाला। या वादामुळे 100 फुटी रोडवर दोघांमध्ये हाणामारी झाली। यात जावेदने रिजवानला हाताबुक्क्यांनी मारहाण करून फायबरची खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला। ती हाताने अडवल्याने रिजवानचा हात फ्रॅक्चर झाला। त्याच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी रिजवानच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात जावेद शेख विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। मेरा नाम रिजवान शेख है। मुझे बारापत्तर पे जावेद ने बुलाया था। पहले उसने फ़ोन पे धमकी दिया मुझे कि तू वो यहाँ पर नहीं आया तो मैं तेरे अम्मी को उठा के कुछ भी कर लूँगा। तो फिर उसके डर के मारे में वहाँ पर गया। पहले उसने मुझे बैठाया, अच्छे से बैठाया, फिर उसकी गाड़ी पे लेके गया। फिर गाड़ी पे लेके जाने के बाद मुझे उसके गोडाउन पे लेके गया 100 फुटी रोड पे। उसके बाद उसने उसके जो काम वाली लेडीज़ थे उनको बाहर निकाल लिया और शटर लगा दिया। उसके बाद उसने मुझे मारना चालू कर दिया। उसके साथ में जो एक उसका दोस्त था वो भी मुझे मारने लग गया था। और वो उसके हाथ में कुछ भी था, उसके चक्कू से कुछ था, वो मारा। पहले उसने मेरे हाथ पे, फिर कुर्सी डाल दिया उसने मेरे हाथ पे। सर में डाल रहा था पर मैंने हाथ डाला तो कुर्सी लग गई मुझे। फिर मैं वहाँ से फिर उसने फ़ोन पे और 2 लोग को बुलाया कि घाव भी सब लेकर आओ बोले। उसके बाद फिर वो बाजू वाला आया भाग कर कि क्या हुआ उसको। उन लोग की बातें में मैं वहाँ से भाग कर हम गैरेज पर आ गए बाजू में। फिर वहाँ पे मैं बेहोश हो गया। साक्री तालुक्यातील कासारे येथे कैलासवासी डीपी पंचभाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त कासारे येथे श्री धन्वंतरी वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे डॉक्टर रवींद्र टोणगावकर यांना सेवाप्रती धन्वंतरी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात रविवारी संपन्न झाला। साक्री तालुक्यातील कासारे येथील कैलासवासी डीपी पंचभाई यांच्या स्मृती दिनानिमित्त कासारे येथील श्री धन्वंतरी वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे डॉक्टर रवींद्र टोणगावकर यांना सेवाप्रती धन्वंतरी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम धुळे शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात रविवारी संपन्न झाला। यावेळी गडचिरोली येथील महाराष्ट्र भूषण डॉक्टर राणी बंग या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती यश मिळवण्यासाठी धडपड करतो, त्यामुळे जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असून या स्पर्धेतून अनेकांचे जीवन एकसुरी झाले आहे। प्रत्येक जण एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे। अशा परिस्थितीतही काही जण त्यांचे आयुष्य सेवाप्रती पद्धतीने जगतात। त्यात डॉक्टर रवींद्र टोणगावकर यांचा समावेश आहे। त्यामुळे डॉक्टर टोणगावकर यांना मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर बंग यांच्या हस्ते गौरवण्यात आले। आशा टोणगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। डॉक्टर विवेकानंद चितळे यांच्या हस्ते धन्वंतरी संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर विवेकानंद चित्ते, विचारवंत प्रकाश पाठक, साक्री एज्युकेशन सोसायटीचे रमाकांत देसले, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पंचभाई, उपाध्यक्ष उत्तमराव देसले, विद्या पंचभाई, JT देसले, प्राजक्ता गोरे आदी उपस्थित होते। वापरतो ते इतकं महाग असतं, पण यांनी लोकांसोबत राहून लोकांची गरज ओळखून त्यांची आर्थिक चणचण ओळखून अतिशय वैज्ञानिक पद्धतीने साध्या मच्छरदाणीपासून मेश तयार करण्याचं तंत्र विकसित केलं। आणि ह्या तंत्राचा इतकं चांगलं तंत्र आहे, जागतिक पातळीवर त्याचा प्रसार झालेला आहे। आणि आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान याचा वाटतो की दोंडाईच्या सारख्या ठिकाणी राहून हर्निया जो पुरुषांमधला नव्हे स्त्रियांमधला सुद्धा एक मोठा आजार आहे, शस्त्रक्रिया लागते त्याच्यात, आणि त्याच्यासाठी हे साधन त्यांनी विकसित केलं। सर, तुमच्यातल्या वैज्ञानिकांना माझा सलाम। त्यांनी काम करताना त्यांच्या लक्षात आलं की रक्ताची सोय नाही। आज जागोजागी ब्लड बँक्स आहे, पूर्वी कुठे रक्ताची सोय होती? मला आठवतं मी जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात गेली 86 मध्ये, मी त्या जिल्ह्यातलं पहिलं सिझरिन मी केलेलं। ब्लड बँक नव्हती, नवरे मला लिहून द्यायचे माझी बायको मेली तरी चालेल पण मी एक थेंब रक्त द्यायला तयार नाही। अनेक जण मला एक 15-20 रुपये आणून द्यायचे, म्हणायचे मॅडम
एक कोंबडी बकरी विकत घ्या आणि त्याचं रक्त लावा. तशीच परिस्थिती याही भागात होती. पण त्या काळामध्ये केवळ रक्त नाही म्हणून त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही. रक्ताच्या अभावी त्यांनी मोठे ऑपरेशन केले. पण ही रक्ताची जी समस्या आहे शहरामध्ये आपल्याला याचा पत्ता लागत नाही. आता तालुक्या लेवलला रुरल हॉस्पिटलला ब्लड स्टोरेज फॅसिलिटी आहे. पण अजूनही आज आपण खेड्यापाड्यात जावं, किती लोक आणि विशेषतः स्त्रिया रक्तस्त्रावामुळे मरतात. वेळेवरती त्यांना रक्त मिळत नाही आणि अशा वेळेला ब्लड बँकेतलं स्टोर रक्त घेणं महाग पडतं, वेळ लागतो त्याला. आणि त्यामुळे ताबडतोब रक्तदात्यांनी रक्त द्यावं, त्याचं क्रॉस मॅचिंग करावं आणि ताबडतोब ते रक्त द्यावं. अशा पद्धतीची एक मोठी चळवळ रक्तदानातली, एक अतिशय नाविन्यपूर्ण चळवळ मला असं वाटतं डॉक्टर टोणगावकरांनी सुरू केलेली. जगाच्या पाठीवरचा पहिला माणूस आहे ज्यांनी अशा पद्धतीचा विचार केलेला. आणि हे करत असताना ते फार, मी त्यांना ऐकलेलं आहे, ते फार संयमी आणि वैचारिक भूमिका मांडतात, माणुसकीची भूमिका मांडतात. आर्मीमध्ये जवान जेव्हा जखमी होतात तेव्हा ताबडतोब त्याला रक्ताची गरज असते आणि त्यावेळेला अशा पद्धतीने रक्त दिलेलं चालतं. ब्लड बँकेतलंच सर्टिफाईड रक्त द्यायला पाहिजे असं नाही आहे. तर मग जवानांचं आयुष्य इतकं मोलाचं, तर मग सर्वसामान्य गरीब नागरिकांचं आयुष्य मोलाचं नाही का? हा तो प्रश्न जे विचारतात ते थेट आपल्या हृदयाला जाऊन भिडतं आणि असं वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि त्यांच्यातला वैज्ञानिक, त्यांच्यातला ज्ञानयोगी हेही सांगतो की का ब्लड बँकेतलं रक्त पाहिजे म्हणतात? कारण विविध आजारांच्या तपासण्या, चाचण्या त्याच्यात झालेल्या असतात आणि जे घातक रक्त आहे ते वेगळं केलं जातं, ते दिलं जात नाही. पण त्याच्याही वरती सरांनी, त्याच्यावरती अगदी निरुत्तर करणारं ते बोलतात की आज या सर्व चाचण्या ज्या आजारांच्या आहेत, विविध भयानक आजार जे आहेत, हेपॅटायटिस बी म्हणून आहे किंवा एड्सच्या तपासणीचं जे आहे चाचणी, सिफिलिस नावाचा गुप्तरोग आहे, तर अनेक आजार आहेत. पण याच्या रॅपिड टेस्ट म्हणजे आता विज्ञानाने प्रगती केली आहे की पटकन 2 मिनिटाच्या आतमध्ये या चाचण्या प्रयोगशाळेत होऊ शकतात. दोंडाईच्याही प्रयोगशाळेत होऊ शकतात, नंदुरबारच्याही प्रयोगशाळेत होऊ शकतात. त्यामुळे सर जे काही मांडतात ते केवळ काहीतरी भावनेच्या आहारी जाऊन अवैज्ञानिक पद्धतीने मांडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक म्हणण्याला एक शास्त्रीय वैज्ञानिक आधार असतो. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. धुळे शहरातील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते उद्घाटन. धुळे आदिवासी युवा भील सेनेतर्फे महाशिवरात्र व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व दुचाकी रॅली. चोपडा अकुलखेडा रस्त्यावर डिझायर कार झाडावर आदळून 1 वकील ठार, 2 वकील जखमी. 100 फुटी रोडवर झालेल्या हाणामारीत रिजवान शेख जखमी. आणि डॉक्टर रवींद्र टोणगावकर यांना सेवाव्रती धन्वंतरी पुरस्काराचे वितरण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.